निवडणूक लढण्या अगोदर या शहरामध्ये कोणी स्कूटर चालवत होतं, कोणी रिक्षा चालवत होतं, कोणी पान टपरी चालवत होतं, काय कोणी टाटा मोटर्स मध्ये काम करत होतं. आज अशा माणसांकडे हजार हजार कोटीच्या प्रॉपर्टी कुठून आल्या? आज शहराचा विकास आहे का व्यक्तिगत विकास आहे? आणि आता हे निवडणूक लढवण्यासाठी फंड लागणारच आहे. कसा जनरेट करणार? निवडणुकीसाठी फंड लागतो तुमचा एक मूलभूत गैरसमज मला वाटतो. शिवाजी महाराजांना पण पैसे नव्हते, व्यवस्थित सगळं होत असतं. यावेळी आम्ही पहिल्यांदा अशी यंत्रणा राबवणार आहोत की जे लोक मतं देणार आहेत तेच आम्हाला डोनेशन पण देणार आहेत. वन नोट वन वोट हे पक्ष गणित बसवतात ना, ते आम्ही रिव्हर्स केलेले आहे. जे आम्हाला मतदान देणार आहेत त्यांनीच आम्हाला एक नोट द्यायची आणि त्यांनीच आम्हाला एक वोट पण द्यायचे. पण हीच कन्सेप्ट कांशीरामजींनी अगोदर वापरली. हे बघा, आमच्या अगोदर कुणी वापरली आणि आमच्या नंतर कुणी वापरली, हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. आम्हाला या काळात ते योग्य वाटते आम्ही वापरणार. जसं सूर्य काले उगवत होता, सूर्य उद्या उगवणार आहे. कांशीरामजींनी वापरले मान्य की नाही? नाही वापरले ना, असे जगात अनेक लोकांनी वापरले. जपानमध्ये वापरले, जर्मनीत वापरले, इंग्लंडमध्ये वापरले, अमेरिकेत वापरले, महाराष्ट्रात वापरले. कांशीरामजीचा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी तर झाला. युपी मध्ये सत्ता त्यांच्या पक्षाने स्थापित केली. बरोबर आहे, झाले. बरं सर, यांच्या मागाशी झाला तो प्रश्न की सुशिक्षित लोक किती असतील, पण आता आपण 128 उमेदवार उभे करत असताना त्याच्यामध्ये तरुण वर्ग किती असेल किंवा महिलांचं प्रमाण कसं असेल का? काही परंपरागत समजा सरंजाईशाही पद्धतीतलीच लोक उभे करणार आहात का तुमचा त्यांना विरोध आहे? आम्ही आमच्या बॅनरवरती लिहिलेले घराणेशाहीच्या विरोधात आम्ही आहोत. भ्रष्टाचार, घराणेशाही याच्यात आम्ही बेसिकली विरोध आहोत. सगळे तुम्हाला तरुण उमेदवार दिसतील, सगळे सुशिक्षित उमेदवार दिसतील आणि त्यातले बऱ्यापैकी उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तुम्हाला दिसतील. सरंजाम कारण आमच्याकडे कशाला संधी दिली पाहिजे? मग जुन्या पक्षांमध्ये काही त्यांना प्रॉब्लेम आहे का? आता इथे या शहराची परिस्थिती अशी की एकेका पक्षामध्ये तिकीट कोणाला द्यावं याच्यावर मोठमोठ्या मारामारी होणार आहेत. आणि म्हणून तुमचा जो प्रश्न होता की तुम्ही उमेदवारी यादी कधी जाहीर करणार आहे, तर आम्ही शेवटच्या दिवशी ती जाहीर यासाठी करणार.